दर्यापूर तालुक्यातील आमला परिसरात पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले गाडगेबाबाची कर्मभूमी श्री क्षेत्र ऋणमोचन येथे संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक वसंत लोहारेकर यांच्या उपस्थितीत गेल्या 12 जानेवारी पासून तुकाराम गाथा वाचन सुरू होते ते 19 जानेवारी पर्यंत असल्याने त्या तुकाराम गाथाची समाप्ती करून तिथे जाता 19 जानेवारी पासून व्यासपीठाचारी हरिभक्त परायण श्री समाधान महाराज ढोरे यांचे श्री संत गाडगे महाराज संत कथामृत जीवन चरित्राचे वाचन सुरू झाले असून ते 25 जानेवारी पर्यंत रोज प्रकाश टाकत असून संपूर्ण विस्तृत माहिती दिल्या जात आहे। श्री क्षेत्र ऋणमोचन हे गाडगे बाबांच्या सेवा कार्याची सर्वप्रथम कर्मभूमी असून याच ठिकाणाहून गाडगे बाबांच्या सेवा कार्याला सुरुवात केली असल्याचे व्यवस्थापक वसंत देशमुख लोहारेकर यांनी माहिती दिली। त्या प्रसंगी जिल्हा परिषद शिक्षक बँक संचालक तुळशीदास धांडे, रोहिणी फाउंडेशन दर्यापूरचे अध्यक्ष किशोर ठाकूर, मूर्तिजापूर रोड मॉर्निंग क्लबचे संचालक विलास पाटील कोल्हे, फ्रेंड्स एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप अरबट, संस्थेचे सागर देशमुख, रविराज देशमुख सोनाडेकर आदी उपस्थित होते। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।